विजू शेतातल्या एका पुलावर नदीच्या आत दगडे फेकत बसला होता. अचानक विजू विजू हाक ऐकून त्याने पाठी बघितले. अरे उदय, तू बस ना बोलत परत दगडे मारायला चालू केलं. काय रे, कालच लग्न झालं तुझं आणि तू इथे काय करतो? वहिनी घरी वाट बघत असतील, उदय बोलला. हो, असं बोललो तू तसंच बसून राहिला. काय झालं विजू, काही प्रॉब्लेम आहे का? उदयने विचारलं. तुला माहिती ना उदय, आबांनी मला विचारायचं तरी होतं ना. विजू, आबाने तुझ्या ताईला आणि दादांना तरी कुठे विचारलं होतं? अरे तू शिकलेला आहे म्हणून त्यांनी तुला मुलगी बघायला तरी नेलं होतं, पण ताई दादांना तर मुलगीही बघायला नेलं नव्हतं. पण मला हे लग्न माझ्या मर्जीविरुद्ध करायला लागलं ना. असं कसं मी अनोळखी मुलीशी विवाह केला? आबांची ही अशी जबरदस्ती प्रत्येक गोष्टीत असते, पण हा तर माझ्या पूर्ण आयुष्याचा प्रश्न होता ना उदय. मग तो मुलगी निदान माझ्या आवडीनिवडीची तर नको? विजू खूप संतापला होता. घरी जाण्याची बिलकुल इच्छा नव्हती. उदय त्याला समजवत होता, पण ते त्याच्या डोक्यात शिरत नव्हतं. शेवटी उदय निघून गेल्यावर नाईलाजाने विजूला घरी यावं लागलं. वाटेने येत विचार करत होता, लव्ह मॅरेज नाही, पण किमान थोडं बोलणं चालणं तिच्याबद्दल थोडी तरी समजायला हवं होतं ना. हेच विचार करत घरी येतो. घरी सगळेच जण त्याच्याकडे बघत असतात. तोही त्यांच्याकडे बघतो आणि मनात बोलतो, आता तर ही घरातली लोकही अनोळखी असल्यासारखे वागायला लागलेत. काय डोक्याला ताप आहे हा. असं बोलत तो त्याच्या खोलीत जातो, तर तिथे ती बसलेली असते वाट बघत. नेहमीच्या त्याच्या बेडवरती असते, त्यामुळे तिथेही आता कसं बसायचं अवघडल्यासारखं थांबतो. पण तोपर्यंत ती पटकन उभा राहते. तुम्ही मी जेवायला आणते, असं बोलत ती त्याच्या हातात टॉवेल देते आणि तिला अजून जेवण आणण्यासाठी स्वयंपाकघरात जाते. खूप उशीर झालेला असतो, त्यामुळे बाकी सगळे जेवण करून झोपायलाही गेलेले असतात. मात्र विजूची ती नवीन नवरी दिव्या जेवलेली नसते. तशीच तीही त्याची वाट बघत असते. मग ती दोघांचीही जेवणाची ताटं घेऊन येते आणि त्याच्या खोलीतील टेबलवर ठेवते. विजू फ्रेश होऊन येतो. तो खुर्चीपुढे ओढून जेवायला बसतो. अरे तू पण जेवली नाहीस का? विजू तिला विचारतो. दिव्या बोलते नाही. मी म्हटलं तुम्ही आल्यावर एकत्र जेवून म्हणून थांबले. विजू गप्प बसतो आणि जेवायला सुरुवात करतो. दिव्याही जेवायला सुरुवात करते. त्यांचं जेवण झालं की तो गुपचूप बेडवर जाऊन झोपतो. दिव्या सगळं आवराआवर करते आणि बेडवर येऊन बसते. विजूकडे बघते, पण विजू मात्र भिंतीकडे तोंड करून झोपी गेलेला असतो. दिव्या विजूला पांघरून टाकून स्वतःही झोपते. विजू गावातीलच शाळेवर शिक्षक असतो. गावात 4थीपर्यंत शाळा होती अगोदर, पण विजूच्या आबांनी 5वी ते 10वीपर्यंत शाळा सुरू केली. विजू खूप हुशार होता. त्याचं हे स्वप्न होतं आणि ते आबांनी पूर्ण केलं होतं. आबा गावातील सरपंच होते. गावात खूप मान होता. गावात कोणीही आबांच्या शब्दाबाहेर नव्हतं आणि आबा मनाने खूप चांगले होते, पण जुन्या विचारांच्या आणि रूढी परंपरा पाळणारे होते. त्यामुळे विजूच्या लग्नाबाबत आबांचा जो निर्णय होता तो पक्का होता आणि त्यात ढवळाढवळ केलेली त्यांना आवडलीही नसते. त्यामुळे विजू इच्छा नसताना लग्न केल्यामुळे हिरमुसला होता. विजू शाळेचा हेडमास्तर होता. सगळे नियम शिस्त कडक असायचे. रिझल्ट प्रत्येक वर्षी छान लागत होता. त्यामुळे शाळेला ग्रँटही लवकर भेटलं आणि सगळ्या शिक्षक लोकांना पगारही चालू झाला. सगळं खूप सुरळीत चाललं होतं. मुलं मन लावून अभ्यास करत आणि विजूही सगळ्या शिक्षकांना खूप छान समजावून घेत. एकंदर पूर्ण वातावरण खेळीमेळीचं आणि छान होतं. सकाळी बांगड्यांचा आवाजाने त्याला जाग आली. त्याने पांघरून काढून पाहिलं. दिव्या आरशासमोर बसून टॉवेलने केस मोकळे सोडून सुकवत होती. तिला तो पाठमोरं बघू लागला. लाल रंगाची साडी नेसून बसलेली दिव्या तिच्या त्या लांबसडक केसातून पडणारे पाण्याचे थेंब टॉवेलने टिपत होती. हातात हिरवागार चुडा घातलेली दिव्या अधिकच मोहरून गेली होती. नवी नवरीचं तिचं रूप खुलून निघालं होतं आणि विजू तिला तिच्या नकळत पाहत होता. झोपेचं सोंग घेऊन तिचं आवरून तिने विजूकडे पाहिलं. त्याने लगेच मटकन डोळे झाकले. अहो उठा ना, तुम्हाला शाळेत जायला उशीर होईल, असं बोलत तिने त्याचं पांघरून अलगद बाजूला केलं. तर विजूने डोळे उघडले. एक वार हलकीशी दिव्याकडे नजर टाकली आणि पटकन त्याची तयारी करण्यासाठी निघून गेला. तो बाथरूममध्ये जात मनातच हसला. अशी कोणी उठवण्याची सवय नव्हती. आज असं दिव्याने उठवलं तर मनाला वेगळाच आनंद देऊन गेला. कोणीतरी आपली काळजी घेत असल्याचं. तो अंघोळ करून बाहेर आला तर त्याच्या बेडवर त्याचे कपडे, रुमाल, बेल्ट, घड्याळ ठेवलं होतं. त्याचा शूज पुसून दरवाजाच्या पाठी ठेवला होता. सॉक्स स्टूलवर ठेवले होते. हे आज त्याला सहज पटकन भेटलं होतं. दिव्याने सगळी तयारी करून ठेवली होती. तो मनातून सुखावला. दररोज हे शोधायला त्याला अर्धा तास जायचा. तेवढ्यात पैंजणाचा आवाज आला. तो आवाज आज त्याला अधीर करत होता. दिव्या जवळ येईल तसा तो आवाज जास्त येऊ लागला. दिव्या चहा आणि नाश्ता घेऊन त्याच्या पुढे उभा होती. त्याने हलकीशी स्माईल करत चहा नाश्ता केला आणि तो तयार होऊन आबा बाहेर बैठकीच्या खोलीत बसले होते तिथे गेला. आबांच्या पाया पडला आणि येतो आबा म्हणून निघून गेला.
दिव्या तिला जाताना भेटायला विजय येईल या आशेने बघत होती, पण तसं काही झालं नाही. लग्नाला 8 दिवस उलटून गेले होते, पण तरीही दोघांमध्ये दुरावा होताच. विजू स्वतःहून तिच्याशी एकदाही बोलण्याचा प्रयत्न करताना दिसत नव्हता, पण दिव्या मात्र त्याच्याजवळ बोलण्याचा पूर्ण प्रयत्न करत होती. हळूहळू घरच्या लोकांच्याही याचा हा दुरावा लक्षात येत होता. दिव्याचं लास्ट इयर करायचं राहून गेलं होतं. असं चांगलं स्थळ आलं म्हणून तिचंही लग्न घरच्यांनी लावून दिलं होतं. आज शाळेत विजूचा मूड खूप छान होता. सगळे मित्र, शिक्षक दिव्याच्या नावाने त्याला चिडवत होते. पण त्याला आता त्यांचा राग येईनासा झाला. तोही कुठंतरी मनात तिचा विचार करायला लागला होता. समोर दिव्या दिसत होती. आबाही दिव्याच्या स्वभावाचं खूप कौतुक करत होते. आबांचे हिशोब तीच खूप छान पद्धतीने बघत होती आणि आज सकाळी त्याने बघितले की आबाला दिव्या लॅपटॉपवर कसा हिशोब करायचे हे शिकवत होती आणि जुन्या विचारांचे आबा ते खूप छान पद्धतीने एखाद्या शहाण्या मुलासारखं ऐकत होते. विजू मनात बोलला, ही कमाल आहे. आबा एवढ्या लवकर लॅपटॉप हातात घ्यायला तयार झाले. ही आज घराची ओढ लागली होती. दिव्याला मी एवढ्या दिवस स्वतःपासून लांब ठेवलंच कसं, असा विचार करत घरी गेला. त्याची नजर मात्र दिव्याला शोधत होती. तिच्या पैंजणाचा आवाज येतोय का कुठून हे बघत होता, पण समोर दिव्या दिसेना. आई बोलली, जा विजूकडे कपडे बदल, हातपाय धुवून घे. आणि आईने विजूचं मोठ्या वहिनीला हाक मारली, वैशाली चहा आण गं, विजू आलाय. हो हो आई, वैशाली बोलली. आता मात्र विजूला दम धरवेना. आई, दिव्या कुठे आहे, दिसत नाहीये. अरे हो, दिव्याचं आणि तुझ्या आबाचं सकाळी बोलणं झालं. तिला तिचं राहिलेलं 1 वर्षाचं शिक्षण पूर्ण करायचं आहे. तर तिकडे राहू का, असं ती आबांना तुझ्या विचारत होती. आबाही हो बोलले. मग गेली ती तिच्या माहेरी. 1 वर्ष तिकडेच राहीन बोलली. पण तुला सांगितलं असेलच की, तिनं आई बोलली. विजू मात्र काहीही न बोलता त्याच्या खोलीत निघून गेला. त्याचे डोळे भरून आले होते. आज त्याला तिचं नसणं खूप काही सांगत होतं. ती अनामिक ओढ, ती हुरहुर मनात दाटली होती. ती मला का सांगेल तरी, मी काय केलं तिच्यासाठी, तो स्वतःच कोसू लागला. ती बिचारी कितीतरी वेळा मला बोलण्याचा प्रयत्न करत होती. माझ्यासाठी ती तिचं जन्मदात्याचं घर सोडून आली होती. त्याला रडू अनावर झालं. तो खुर्चीवर येऊन बसला तर टेबलवर एक चिठ्ठी त्याला दिसली. त्याने ते पटकन उघडली. ती दिव्याचीच होती. मला माफ करा, मी तुम्हाला न विचारता हा निर्णय घेतला. खरं तर तुमच्यापासून दूर जायची माझी पण इच्छा नव्हतीच, पण मला दिसत होतं की माझ्यामुळे तुम्ही खुश नाही आहात. खरं तर मी तिथे तुमच्याजवळ राहून अभ्यास करून परीक्षा दिली असती, पण मला तुमच्यावर असं माझं ओझं बनून राहायचं नव्हतं, म्हणून मीच हा निर्णय घेतला. आणि आबांनीही परवानगी दिली. खूप आठवण येते तुमची. काळजी घ्या. तुमचीच दियू. दियू असं माझ्या होणाऱ्या नवऱ्याने मला बोलवावं अशी माझी खूप इच्छा होती, त्यामुळे मीच बोलून गेले. परत एकदा सॉरी. त्याला त्याची चूक कळत होती. डोळ्यातलं पाणी मात्र थांबत नव्हतं. दियू हा शब्द त्याच्या ओठावर तरंगू लागला. त्याने त्याची गाडी काढली. आबा, दादा, वहिनी त्याच्याकडे बघत होते. आई बोलत होती, अरे विजू कुठे चालला आहे, दिवस मावळतीला चाललाय, सांग तरी. पण तो मात्र भानावर नव्हता. आबांनी आईलाही आडवलं, तू थांब, जाऊ दे त्याला. त्याने त्याची बाईक भरधाव वेगात नेली. त्याच्या गावापासून 2 तास अंतर असलेल्या सासरवाडीत येऊन थांबली. दिव्याला समोर बघताच तो तिच्याकडे बघत बसला. तिच्या आईने पाणी दिलं आणि बोलली, जावई बापू तुम्ही बसा दिव्यासोबत गप्पा मार, मी चहा करते. आई गेल्यावर मात्र विजूला गप्प बसवले नाही. तो दिव्याचा हात हातात घेऊन बोलत होता, दियू माफ कर. तू इकडे आल्यावर मला कळालं की तुझ्याशिवाय माझं जगणं काहीच नाही गं. प्लीज मला असं सोडू नको ना, इकडे राहू. तुझ्याशिवाय जगणं आता नाही शक्य होणार. तुझी चाहूल ही मनाला वेड लावते. दियूचं चुकलो गं मी. दिव्या त्याच्या हाताला धरत बोलते, मलाही तुमच्याशिवाय राहू वाटेल का. त्याच्या डोळ्यातून येणारे अश्रू पुसत विजू बोलतो, वचन देतो तुला, माझ्यामुळे तुला आयुष्यात कधीही त्रास होणार नाही. दुसऱ्या दिवशी विजू आणि दिव्या परत येतात. घरातले सगळे खूप खुश होतात. आबा विजूकडे बघून हसत बोलला, कसं काय वाटली माझी आणि सुनबाईची आयडिया. म्हणजे आबा, हे सगळं तुम्ही आणि दिव्याने मिळून केलं होतं. मग काय, आमच्या लाडक्या सुनबाईसाठी हे करावं लागलं, कारण तुम्हाला तिचं महत्त्व कळत नव्हतं ना. पोरा, तुझा आबा जरी जुन्या विचार असला तरी तुझ्यासाठी पोरगी निवडताना तुझा चेहरा समोर ठेवूनच निवडली होती ना. बापाची निवड एवढी पण चुकीची नसते पोरा. प्रत्येक आईबाप आपल्या पोरासाठी तर आयुष्य झिजवतात, मग त्या पोराची जीवनसाथी चुकीची कशी निवडतील. एक चुकलं माझं, पण तुला विचारून बोलून तुम्हाला वेळ देऊन लग्न करून द्यायला पाहिजे होतं मी. नाही आबा, तुमचं काही चुकलं नाही. उलट लग्नानंतर प्रेम
एका निरागस मुलीबरोबर हळूहळू उलगडण्याची मजा आजकालच्या बिनधास्त प्रेमापेक्षा खूपच वेगळी आणि गोड आहे. आजकाल मुलं भावी आयुष्यातला गोडवा अगोदरच घालवून टाकतात. तो हळूहळू फुलताना बघण्यात वेगळाच आनंद दडून बसलाय. असं काय? आबा हसत बोलले. दोघेही लाजून हसले. आबांनी दोघांना हनीमूनची तिकीटं दिली. पुढच्या 2 दिवसांसाठी शाळेला सुट्ट्या लागतील. मग तुम्ही दोघांनी गोव्याला जायचं. दोघेही गोव्याला येऊन पोचले. हॉटेलमध्ये येऊन दिव्या आंघोळ करून फ्रेश होऊन आली आणि एवढ्या दिवसांची अधुरी प्रेमकहाणी आता सुरू झाली. विजूने तिला स्वतःच्या कुशीत घेतलं. तिचं मनही त्याच्या कुशीत शिरण्यासाठी अधीर झालं होतं. दोघेही कितीतरी वेळ एकमेकांच्या बाहुपाशात गुंतून गेले होते. तिने तिचं सर्वस्व त्याच्या स्वाधीन केलं होतं आणि दोघे खऱ्या अर्थाने एकमेकांचे झाले होते. आज फक्त ते दोघेच होते एकमेकांच्या मिठीत. हा दिवस संपूच नये असं दोघांनाही वाटत होतं. अनोळखी अनोळखी म्हणत असतानाच अचानक एकमेकांची सवय होऊन गेली होती. एकमेकांच्या मनाने एकमेकांच्या मनाचा ताबा घेतला होता. दोघांच्या हृदयाचे ठोके वाढले होते. खऱ्या अर्थाने नव्या आयुष्याला सुरुवात झाली होती. मनाने आणि शरीराने तो तिचा आणि ती त्याची झाली होती.